हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. तर आज आपण मस्त कुरकुरीत खुसखुशीत अगदी हेल्दी असा डोसा बघणार आहोत. तर मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले छान 4 तासासाठी भिजत घातले होते सकाळी आणि परत 12 वाजता धुवून घेतले आणि 12 वाजता धुवून झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेतले आणि सायंकाळपर्यंत छान असं आंबून गेलेलं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपण आहे ना वाटून झालेलं आहे. तर 5-6 तासासाठी ना झाकण ठेवून देणार आहोत. तर आता आपण रात्री बघूया चला. तर बघू शकता छान असं आपलं पीठ आंबून गेलेलं आहे 6 तासामध्ये. तर आता आपण आहे ना मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यानंतर आहे ना बघू शकता अजिबात तेलाचा वापर इथं जास्त होत नाही आहे आणि तेलाचा वापर न करता आपण आहे ना तर कुरकुरीत असे छान डोसे तयार करून घेणार आहोत. फक्त एकदाच तव्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता अजिबात जास्त तेलाचा वापर नाही आहे. आता आपण डोसे करायला सुरुवात करूया. एकाच डायरेक्शनने ना गोल गोल असा डोसा तयार करून घेतला. बघू शकता वरची साईड अशी सुकू द्यायची अशा पद्धतीने आणि वरती लालसर होईपर्यंत आपल्याला दिसतंय तोपर्यंत खालून कुरकुरीत होऊ द्यायचा. नंतर आपण उलटणीने हळूवारपणे असा उलटून घ्यायचा. बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं असं जेवण तुम्ही बनवू शकतात. तर याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा किंवा बटाट्याची चटणी तुम्ही खाऊ शकतात. तर बघू शकता किती छान असा कुरकुरीत मस्त असा आपला पेपर डोसा तयार झालेला आहे. तर आता आपण आहे ना अशा दुसऱ्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने करून बघूया. तर तो सुद्धा मी डोसा इथं तव्यावर टाकून घेते अशा पद्धतीने. तर त्याच्यावर भाजी टाकून घेतली अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने भाजी वगैरे व्यवस्थित लावून आणि त्याच्यावर चीज वगैरे टाकलं ना तर मुलांना खूप आवडीने मुलं खातात. तर बघू शकता आता मी याच्यावर आहे ना चीज टाकून घेते. भाजी टाकून झालेली आहे आणि हा खूप अप्रतिम लागतो. चवीला खूप अप्रतिम लागतो आणि मस्त छान होतो पण. अशा छान बटाट्याची चटणी वगैरे बनवायची आणि त्याच्यासोबत रात्रीचं जेवण तुम्ही करू शकतात. तर आता आपण आहे ना उलटी करून बघूया. तर बघू शकता छान असा कुरकुरीत आणि अतिशय मस्त अशी बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. इतका सुंदर आपण आहे ना आज डोसे बनवले ते बघू शकता. अतिशय कुरकुरीत तयार झालेले आहेत. उडदाची डाळ बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यांनी अशा पद्धतीने डोसे करून खाऊ शकतात आणि गरमागरम. तर बघू शकता आपण चीज डोसासुद्धा खूप छान झालेला आहे. धन्यवाद.